आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला दादांवरून महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अजित पवार आमच्या बोकांडी बसवले, अजित पवारांना महाराष्ट्रामधून बाहेर काढा, महायुतीमधून आणि आमदार राहुल कुल यांच्या समोरच भाजपच्या सुदर्शन चौधरी यांची ही मागणी। कुलांना हे कळलं नाही का की महायुतीतल्या एका नेत्यांवर आपल्याच पक्षाचा गल्लीतला कोणीतरी कार्यकर्ता बोलतो आणि त्याचा विरोध करावा, म्हणून त्याने विरोध करायला पाहिजे होता, ते का केला नाही हाच तर प्रश्न आहे ना माझा। कार्यकर्ता अजित पवारांवर बोलत असताना भाजपचे राहुल कुल यांनी विरोध का नाही केला, दरेकरांनी अजितदादांच्या अपमानावर बोलावं, अमोल मिटकरींचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची लायकी सुदर्शन चौधरीची नाही। भाजपला विनंती करायची, वरिष्ठ जे नेते आहेत, बावनकुळे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, जे वरिष्ठ नेते आहेत, की तुमच्या पक्षामध्ये असलेले हे वाचाळ पदाधिकारी तुम्ही थांबवणार आहात की नाही, त्यांच्यावर कारवाई करणार आहात की नाही। सुदर्शन चौधरींची अजितदादांवर बोलायची लायकी आहे का? भाजप वरिष्ठांनी वाचाळ पदाधिकाऱ्यांना थांबवावं, अजित पवार गटाच्या रुपाली पाटील आक्रमक झाल्या। नाही, याच्यामध्ये एखादी प्रतिक्रिया म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका होत नाही। त्याच्यामध्ये बैठकीमध्ये 101 प्रतिक्रिया आल्या, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काही सकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा होत्या। एकाची प्रतिक्रिया म्हणजे सगळ्यांची भावना म्हणणं योग्य नाही, अंतर्गत बैठकीचा विषय अंतर्गत झालेला चांगला, सुदर्शन चौधरींच्या वक्तव्यावर राहुल कुल यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भाजपच्या सुदर्शन चौधरींच्या कार्यालयावर धडक, सुदर्शन चौधरींनी माफी मागावी, अजित पवार गट आक्रमक। जागा मागितल्या तर माझी अवकात काय काढता, दरेकरांसह भाजपच्या प्रवक्त्यांचीही वक्तव्य मी खपवून घेणार नाही, मिटकरींचं दरेकरांना सडेतोड उत्तर। माझी अवकात काढणाऱ्यांची बावनकुळेंकडे तक्रार करणार, बावनकुळेंनी दरेकरांना समज द्यावी, मिटकरी आक्रमक, तर मिटकरींना काय ती तक्रार करू द्या, दरेकरांचं उत्तर आहे। मी काय त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही ना, मी काय अजितदादांकडे त्यांची तक्रार करणार असं पण त्यांना म्हटलेलं नाही। मी एवढं सांगणार, मी बावनकुळे साहेबांना सांगितलंय की तुम्ही त्यांना आवरा आणि मग मला आवरायची हे करा। अजितदादांकडे तक्रार करून चालणार नाही, माझ्या पक्षाकडे तक्रार करावी लागेल, मिटकरींना काय तक्रार करू द्या, दरेकरांचं उत्तर। अजितदादांकडे तक्रार करून उपयोग होणार नाही, माझी तक्रार माझ्या पक्षाकडे करायला पाहिजे ना। अमोल मिटकरीची क्षमता काय, त्याची कॅपॅसिटी काय, आणि त्याच्यामुळे त्यांच्या इशाऱ्यांना तुम्हीच किंमत देतात हे मला दुर्दैवी वाटतं। उद्या भाजपच्या कोर कमिटीची फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक, भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहतील।